यानंतर बुलेटिनमध्ये पुढची बातमी आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी जी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली आहे त्या संदर्भातली। कारण प्रकाश आंबेडकर हे आज लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीसाठी पोहोचले उपोषणस्थळी। त्यांच्या उपोषणाचा हा आजचा 8वा दिवस आहे। आंबेडकरांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमारेंनी पाणी घेतलं। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्यासोबत सहकारी त्यांचे देखील आहेत। मात्र आज 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवसांमध्ये त्यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे। आज बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते। त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, प्रकृती विचारपूस केली आणि त्यांनी पाणी पिण्याचा देखील आग्रह केला होता। ती विनंती देखील या ठिकाणी दोन्ही उपोषणकर्त्यांनी मान्य केली आणि त्यानंतर आता आपल्यासोबत आहेत लक्ष्मण हाके। काय सांगाल, आज 8वा दिवस बाळासाहेब आंबेडकर येऊन तुमची भेट घेऊन गेले? बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रामधली परिस्थिती माहिती आहे आणि त्यांनी मी जे गेले 7 दिवस मांडतोय त्याचं अजून मॅच्युरिटीनं त्यांनी विश्लेषण त्यांच्या प्रेसमध्ये केलेलं आहे। मी थोडं अग्रेसिव्हली किंवा कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोलत होतो, पण बाळासाहेबांनी प्रचंड लॉजिकनं ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत। त्यामुळे समजने वालों को इशारा काफी है। महत्वाचं विधान देखील या ठिकाणी केलेलं आहे मंचावर असताना की ओबीसींचं ताट हा वेगळंच असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट हा वेगळंच असलं पाहिजे। कारण मराठा महाराष्ट्राचा शासक आहे आणि तो सातत्यपूर्ण शासक आहे। देशाला कधी त्यांच्यात अपडाऊन आले असं नाहीच आहे। ते प्रतिनिधित्व तेच करतात। लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंट किमान महाराष्ट्रापुरतं तरी मराठा कम्युनिटीच्याच हातात आहे। त्यामुळे बाळासाहेब म्हणतात ते वास्तव आहे, सत्य आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, वडीगोद्री, जालना।